नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण MPSC परीक्षांसह सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींची माहिती घेणार आहोत. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1 आहे, एशिया पॅसिफिक सस्टेनेबिलिटी इंडेक्स 2021 मध्ये गोल्ड मानक श्रेणी प्राप्त करणारे एकमेव भारतातील शहर कोणते? उत्तर आहे बेंगलुरू. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या भारतीय राज्य केंद्रशासित प्रदेशाने किमान आधारभूत किमतीवर MSP उन्हाळी मूग खरेदी करण्याचे धोरण सुरू केले आहे? उत्तर आहे पंजाब. प्रश्न क्रमांक 3 आहे, कोणत्या भारतीय राज्याने विणकरांच्या फायद्यासाठी नेथना विमा योजना सुरू केली आहे? उत्तर आहे तेलंगणा. तेलंगणा या राज्याने विणकरांच्या फायद्यासाठी नेथना विमा योजना सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, 2022 मध्ये कोणत्या देशाने स्टाफ अंडर 17 चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे? उत्तर आहे भारत. भारत देशाने 2022 मध्ये अंडर 17 स्टाफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकले आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, बातम्यामध्ये दिसणारे सायजेंटा ग्रुप आणि कोफको ग्रुप या कंपन्या कोणत्या देशात आहेत? उत्तर आहे चीन या देशात आहेत. प्रश्न क्रमांक 6 आहे, आरोग्य मंथन हा कार्यक्रम कोणत्या योजनांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता? आरोग्य मंथन हा कार्यक्रम कोणत्या योजनांच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता? तर उत्तर आहे ABPM-जय आणि ABDM या योजनांच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य मंथन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक 7 आहे, कोणत्या देशाने अलीकडे पॅसिफिक बेट राष्ट्रांशी भागीदारी करार केला आहे? उत्तर आहे संयुक्त राष्ट्र. प्रश्न क्रमांक 8 आहे, उल्फ क्रिस्टर्सन यांची कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे? उत्तर आहे स्वीडन. स्वीडन या देशाचे नवे पंतप्रधान म्हणून उल्फ क्रिस्टर्सन यांची निवड करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, बातम्यामध्ये पाहिलेला मानापास कोणत्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? उत्तर आहे उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 10 आहे, पहिल्या वर्ल्ड मीडिया काँग्रेसचे ग्लोबल मीडिया काँग्रेस GMC यजमान देश कोणता होता? उत्तर आहे UAE. UAE देश हा पहिल्या वर्ल्ड मीडिया काँग्रेसचे ग्लोबल मीडिया काँग्रेस GMC मध्ये यजमान देश होता. प्रश्न क्रमांक 11 आहे, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने विद्यार्थ्यांसाठी आनंद, देशभक्त आणि उद्योजकता मानसिकता यासह नवीन मूल्यांकन निकष चालू केले आहेत? उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 13 आहे, नवरोज नावाचे पारशी नववर्ष कोणत्या महिन्यात साजरे केले जाते? उत्तर आहे ऑगस्ट. ऑगस्ट महिन्यात नवरोज नावाचे पारशी नववर्ष साजरे केले जाते. प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय सिरपशी जोडलेल्या 66 गॅम्बियन मुलांच्या मृत्यूवरील WHO अहवालाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर YK गुप्ता. हे 66 गॅम्बियन मुलांच्या मृत्यूवरील WHO अहवालाचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 15 आहे, बातम्यामध्ये दिसलेले आर्टेमिसिनिन हे कोणत्या रोगावरील औषधांचे प्रमुख घटक आहे? उत्तर आहे मलेरिया. मलेरिया हे
बातम्यामध्ये दिसलेले आर्टेमिसेनिन या रोगांवरील औषधांचे प्रमुख घटक आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे. कोणत्या राज्याने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वार्षिक 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची योजना सुरू केली आहे? उत्तर आहे आसाम राज्य. आसाम या राज्याने पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महिलांसाठी वार्षिक 10,000 रुपये स्टायपेंड देण्याची योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे. कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या पहिल्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड इश्यूद्वारे 10,000 कोटी रुपये उभे केले आहेत? उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. उत्तर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँक ऑफ इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने आपल्या पहिल्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड इश्यूद्वारे 10,000 कोटी रुपये उभे केले आहेत. प्रश्न क्रमांक 18 आहे. कोणत्या संस्थेने हवामान जोखीम आणि शाश्वत वित्त यावर नियामक उपाय जारी केले आहेत? उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या संस्थेने हवामान जोखीम आणि शाश्वत वित्त यावर नियामक उपाय जारी केले आहेत. प्रश्न क्रमांक 19 आहे. कोणत्या देशाने कमर्शियल आर्म्स ट्रान्सफर CAT पॉलिसी सुरू केली आहे? उत्तर आहे संयुक्त राष्ट्र. संयुक्त राष्ट्र या देशाने कमर्शियल आर्म्स ट्रान्सफर CAT पॉलिसी सुरू केली आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. प्रश्न क्रमांक 20 आहे हा. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वच्छ टायकॅथॉन कार्यक्रम सुरू केला आहे? उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय. उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी केंद्रीय मंत्रालयाने स्वच्छ टायकॅथॉन कार्यक्रम सुरू केला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.